छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना वाद टोकाला केलाय। त्यामुळे शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार आणि भाजप नेते रावसाहेब दानवे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीतले हे दोन्ही नेते एकमेकांना मदत करतील का असा सवाल उपस्थित होतोय। माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे विद्यमान अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील राजकीय संघर्ष वाढत चाललाय। हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत। अशातच स्थानिक भाजप कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांना वेगवेगळ्या मार्गाने डिवचण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे आमचे शिवसैनिकही हिशोब घेतील, जसं भाजप कार्यकर्ते काम करतील तसंच काम शिवसेना कार्यकर्तेही करतील असा इशारा सत्तारांनी दिलाय। त्यामुळे विरोधाला विरोधानच उत्तर देणार असा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिलाय। त्यांनी विरोध केला तर आमचे शिवसेनावालेही त्याचा पूर्ण हिशोब घेतील। ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील त्याच पद्धतीने आम्ही ही पुऱ्या मराठवाडाभर महाराष्ट्रभर काम करू। काही दिवसांपूर्वी भाजप नेते रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तारांविरोधात मोर्चा काढून सिल्लोड हे सिल्लोड आहे की पाकिस्तान असा प्रश्न विचारला होता। त्यामुळे हा वाद टोकाला गेला। कोई पेट्रोल पंप ताकत ऐसा दहा का हिस्सा देता क्या? नहीं तो सिल्लोड में डालना नहीं। अरे सिल्लोड है का पाकिस्तान है? महायुतीमधील नेत्यांच्या संघर्षावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी मात्र भाजपवर निशाणा साधला। अब्दुल सत्तार ही वृत्ती कोणी निर्माण केली त्याच्यात भारतीय जनता पार्टीचाच मोठा हात आहे। भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने ही वृत्ती उभा केली आणि आज हीच भारतीय जनता पार्टीला हेच अब्दुल सत्तार खाण्यासाठी निघालेले आहेत। भारतीय जनता पार्टीला चिरडण्यासाठी निघालेले आहेत। त्यांचं वक्तव्य हेच सांगतंय ना। लोकसभेच्या जालना मतदारसंघात रावसाहेब दानवेंचा पराभव झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या संघर्षाला सुरुवात झाली। महायुतीत असूनही शिवसेना भाजप नेत्यांमधील स्थानिक पातळीवर हा वाद कायम आहे। तो लवकरच सोडवला नाही तर याचा फटका येणाऱ्या विधानसभेत महायुतीला बसू शकतो। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।